नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील थर्ड टॉपिक आहे ॲडमिशन ऑफ ए पार्टनर। याच्यातील प्रॉब्लेम नंबर 9 नंबरचा प्रॉब्लेम हा समजावून घेणार आहोत। या प्रॉब्लेममध्ये न्यू पार्टनरने कॅपिटल आणलेला आहे, गुडविल कॅशमध्ये आणलेला आहे। ते आपल्याला त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटून द्यायचं आहे। नवीन रेशोमध्ये सर्व पार्टनरचं कॅपिटल हे ॲडजस्ट करायचं आहे आणि ॲडजस्टमेंटची अमाऊंट जी आहे ती लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे। ठीक आहे, या प्रॉब्लेममध्ये दिलेली माहिती काय दिलेलं आहे ते अगोदर पाहूया। मिस्टर अमित and Mr. Bhavan share profits and losses in the ratio of 3:2 respectively. अमित आणि बबन यांचा ओल्ड रेशो आहे 3:2, म्हणजे 5 भाग पडायचे। जो काही प्रॉफिट असेल त्याचे 5 भाग पाडणार, 2 भाग अमितला देणार आणि 3 भाग आपण बबनला देणार आहोत। Their balance sheet as on 31st March 2018 was as under। 31 मार्च 2018चा त्यांचा बॅलन्स शीट पुढे दिलेला आहे, म्हणजे हा ओल्ड फर्मचा बॅलन्स शीट आहे। लायबिलिटी साइड क्रेडिटर्स दिलेले आहेत, कॅपिटल दिलेलं आहे, ओल्ड पार्टनरचं कॅपिटल। क्रेडिटर्स ॲज इट इज न्यू बॅलन्स शीटला आपण ट्रान्सफर करणार आहोत। कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला त्याची नोंद करायची आहे। त्यानंतर कॅश दिलेले आहेत न्यू बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला इनर कॉलमला आपण दाखवणार। लँड अँड बिल्डिंग ॲसेट साईडला नोंद करायची आहे। प्लांट अँड मशिनरी ॲसेट साईडलाच नोंद होईल। फर्निचर ॲसेट साईडलाच नोंद होणार आहे। स्टॉक ॲसेट साईड, डेटर्स ॲसेट साईड। तर या ॲसेटवर ज्या ॲसेटवर ॲडजस्टमेंट आहे, ज्याचं पुनर्मूल्यांकन करण्यात आलेलं आहे, ते आपण इनर कॉलममध्ये लिहिणार आणि ज्या ॲसेटचं आहे अशा नवीन फॉर्ममध्ये घेतलेले आहेत ते डायरेक्ट आपण लिहिणार आहोत। पुढे आता टर्म्स ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। फर्स्ट दॅट इज दे डिसाइडेड टू ॲडमिट कमल on 1st April 2018 on the following terms। पुढे कमलला 1 एप्रिल 2018 मध्ये पार्टनर म्हणून प्रवेश दिलेला आहे आणि त्या संदर्भात काही टर्म्स पुढे दिलेले आहेत। पहिली टर्म आहे कमल शॅल हॅव 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट। कमलचा इथून पुढचा प्रॉफिट रेशो असेल 1/4, म्हणजे 4 भाग पडणार, त्यातला 1 भाग कमलला दिला जाणार आहे। सेकंड टर्म, दे डिसाइडेड टू ॲडमिट कमल ॲज ए पार्टनर ऑन 1st एप्रिल 2018 ऑन द फॉलोइंग टर्म्स। पुढे अटी दिलेल्या आहेत, पुन्हा ते विधान पुढे दिलेलं आहे। पुढे अटी, त्या अटी आपण पाहूया। She shall bring ₹50,000 as her capital and 40,000 as her share of goodwill। नवीन पार्टनरने 50,000 रुपये त्याचं कॅपिटल म्हणून आणायचं आहे आणि ₹40,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल। इथे 2 ट्रान्झॅक्शन आहेत, 2 व्यवहारांच्या नोंदी आपल्याला कराव्या लागतील। पहिला दॅट इज न्यू पार्टनर ब्रॉट कॅपिटल इनटू बिझनेस। एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे कमल्स कॅपिटल अकाउंट। आणि दुसरा ट्रान्झॅक्शन आहे गुडविल आणलेलं आहे, गुडविल ब्रॉट इन कॅश। इथे 2 एंट्रीज होतात। पहिली कॅशमध्ये गुडविल आणल्याची, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, आणि दुसरी एंट्री जी आहे ते गुडविल ओल्ड पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं असतं। तर डिस्ट्रीब्युशनची दुसरी एंट्री होईल।
गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटून देऊया. 40,000चे 5 भाग पडतील. 8,000 रुपयाचा एक भाग असेल. अमितला 2 भाग द्यायचे आहेत. इथं रेशो दिलेला आपल्याला, दॅट इज प्रॉफिट शेअरिंग रेशो. नोट डाऊन करून घेऊ आपण इथे. 2:3. ठीक आहे. त्यानंतर पुढे फोर्थ ॲडजस्टमेंट, लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000 अँड फर्निचर टू बी डिप्रिशिएटेड बाय 10%. इथे 2 ट्रान्झॅक्शन आहे. पहिले लँड अँड बिल्डिंगची किंमत 60,000 रुपये ठेवायची आहे. तर आपण लँड अँड बिल्डिंगची किंमत इथं 50,000 दिलेले, ती 60,000 ठेवायची. त्याला पण टिकमार्क करूया, म्हणजे लँड अँड बिल्डिंगची किंमत आपल्याला जी आहे व्हॅल्यू इनर कॉलममध्ये लिहिता येईल. त्यानंतर फर्निचर डेप्रिशिएशन आहे. फर्निचरची किंमत कमी झालेली आहे, टिकमार्क करा. फर्निचर ₹4,000, डेप्रिशिएशन 10%, 400. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट, फिफ्थ, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स इज टू बी मेंटेन ॲट 5% ऑन सन्डी डेटर्स. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये साधारणतः हे ॲडजस्टमेंट आपण सोडवलेले आहे. डेटर्स याच्यावर 5% RDD चार्ज करायची आहे. 5% दराने RDD आपण चार्ज करणार, टिकमार्क केली. त्यानंतर पुढे स्टॉक टू बी व्हॅल्यूड ₹1,10,000. स्टॉकची किंमत 1,00,000 रुपये दिलेली आहे. त्याची किंमत आपल्याला ठेवायची आहे 1,10,000 रुपये, म्हणजे स्टॉकची किंमत 10,000 रुपयाने वाढलेली आहे. ठीक आहे. 10,000 रुपये याच्यात आपण ॲड करणार आहोत. आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साईडला त्याच्या नोंदी करणार आहोत. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे, द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट्स अँड लॉस रेशो अँड एक्सेस अमाऊंट टू बी ट्रान्सफर टू देअर लोन अकाउंट. ठीक आहे. ज्या पार्टनरचं एक्सेस जादाचं कॅपिटल आहे ते त्याचं लोन म्हणून दाखवायचं आहे, आणि सर्व पार्टनरचं कॅपिटल हे नवीन पार्टनरच्या रेशोच्या प्रमाणात ठेवायचं आहे. 1/4 1/4 शेअरसाठी 50,000 रुपये एवढं कॅपिटल न्यू पार्टनरने आणलेलं आहे. ते कॅपिटल आपण ॲडजस्ट करणार आहोत. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. आपण प्रॉब्लेम आखून घेऊया. इथे इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आखलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्याखाली कॅपिटल अकाउंट आखायचं आहे. हा कॅपिटल अकाउंट साधारणतः एक 10 ओळीसाठी आखायचा आहे. त्याच्यानंतर पुढे त्याच्याच खाली पुन्हा एक 4-5 ओळीसाठी न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट या ठिकाणी इथे आखलेला आहे. म्हणजे इथे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे स्वतंत्र आखलेले आहेत. ओल्ड पार्टनरचा कॉलमनर फॉर्ममध्ये आहे. 2 पार्टनरसाठी एक अकाउंट तयार केलेलं आहे आपण. त्यानंतर बॅलन्स शीट आखायचं आहे. साधारणतः हाफ पेजसाठी आपल्याला बॅलन्स शीट किंवा पाऊंड पेजसाठी बॅलन्स शीट आखायचं आहे. 12-13 ओळीसाठी बॅलन्स शीट तयार करायचं आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण आखून घेतल्यानंतर प्रॉब्लेममध्ये जी माहिती दिलेली आहे, जे आयटम्स अकाउंट दिलेले आहेत ते एक एक ट्रान्सफर करायचे. सुरुवात आपण लायबिलिटी साईडचा पहिला आयटमपासून करणार आहोत. लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स दिलेले आहे. क्रेडिटर्स ₹1,40,000
न्यू बॅलन्स शीटमध्ये ॲज इट इज, त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही. त्यामुळे क्रेडिटर्स रुपीज 1,40,000 1,40,000 रुपये जसे आहेत तसे. जर ॲडजस्टमेंट असेल तर इनरला घ्यायचे आहेत. नवीन फॉर्ममध्ये क्रेडिटर्स देणं हे 1,40,000 असेल. ठीक आहे. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलेले आहेत. कॅपिटल अकाउंट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला तर जो ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट घेतलेलं आहे आपण, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन अमितच्या कॉलममध्ये 1,00,000 रुपये आणि बबनच्या कॉलममध्ये 1,00,000 रुपये, दोघांचंही समान कॅपिटल आहे. त्यानंतर पुढे प्रॉब्लेममध्ये कॅश दिलेले आहे 1,10,000. बॅलन्स शीटमध्ये इथे नवीन अकाउंट आखण्याची आवश्यकता नाही, वर्किंग करण्याची आवश्यकता नाही. आपण इनर कॉलममध्ये आणि त्याच्यानंतर न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि गुडविल आपण ॲड करू शकतो. लँड अँड बिल्डिंग दिलेले आहे, प्लांट दिलेले आहे, फर्निचर, स्टॉक, डेटर्स. ठीक आहे. आपण पुढे मांडून घेऊया बॅलन्स शीटला. लँड अँड बिल्डिंग अकाउंट इनर कॉलममध्ये 50,000 ॲडजस्टमेंट दिलेली आहे. त्यानंतर एक वेळ जागा सोडून प्लांटवर कुठली ॲडजस्टमेंट दिलेली नाही, त्यामुळे ते आउटवर्ड कॉलममध्ये घ्यायचे. प्लांटची व्हॅल्यू आउटवर्ड कॉलममध्ये लिहा. फर्निचर ॲडजस्टमेंट दिलेली आहे, फर्निचरची किंमत 10% कमी केलेली इनर कॉलममध्ये लिहायचं आहे, एक वेळ जागा सोडायचे. पुढे स्टॉकवर ॲडजस्टमेंट दिलेले 1,00,000 रुपये, त्याची किंमत 1,10,000 रुपये आपण ठेवणार आहोत, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर डेटर्स आहे, डेटर्स 5% RDD लेस करायचे आहे, ते आपण इनरला लिहिले. ते ज्या ॲसेटवर ॲडजस्टमेंट आहे ते इनरला लिहा. ॲसेटवर ॲडजस्टमेंट नसेल तर डायरेक्ट आउटवर्डला लिहायचे आहे. आपण बॅलन्स शीट आहे, ओल्ड बॅलन्स शीट न्यू बॅलन्स शीटला ॲज इट इज ट्रान्सफर केला. आता याच्यानंतर न्यू पार्टनरला प्रवेश दिल्यानंतर ज्या टर्म आहे त्या टर्मनुसार नोंदी करणार आहोत. दे डिसाइडेड टू admit Kamal on 1st April 2018 on the following terms. Kamal shall have 1/4 share in future profit. ज्यात कमलचा शेअर दिलेला आहे. पुढे they agreed to admit Kamal as a partner on 1st April 2018 on the following terms. पुन्हा तेच विधान त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे ॲडजस्टमेंट नंबर 3, she shall bring rupees 50,000 as her capital. नवीन पार्टनरने व्यवसायात कॅपिटल आणल्याची एंट्री होणार आहे. कॅश अकाउंट डेबिट टू कमल्स कॅपिटल अकाउंट 50,000. बॅलन्स शीटला आपण कॅश इथे इनरला दाखवला आहे, त्याच्यामध्ये लिहायचे ॲड कमल्स कॅपिटल रुपीज 50,000. न्यू पार्टनर्स कॅपिटल आपण इथं ॲड केलं. त्याच्यानंतर कमल्स कॅपिटल अकाउंट सेपरेट ओपन केलेलं आहे. क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय कॅश अकाउंट रुपीज 50,000 50,000 रुपये. ते जनरल एंट्री आपण केली. त्यानंतर सेकंड अँड रुपीज 40,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. गुडविलची अमाऊंट 40,000 रुपये आणायची आहे. आता याच्यात 2 एंट्री होतात. पहिली गुडविलची अमाऊंट आणल्याची कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला नोंद होईल टू गुडविल अकाउंट. इथे आपण कॅशमध्ये ॲड करणार आहोत. गुडविल कॅश अकाउंट आपल्याला विचारलेला नाही, त्यामुळे आपण कॅश अकाउंट कॅशमध्ये असेट साईडला ॲड केलं. टोटल कॅश इथं आउटवर्डला घ्यायचे आहे रुपीज 2 lakhs. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे गुडविल आहे ते ओल्ड पार्टनर्सला आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, वाटून देणार आहोत. एंट्री होणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू
अमित's capital account to बबन's capital account 2:3 दोनास 3 वाटून द्यायचे 40,000चे 5 भाग करायचे 2 भाग 8,000 रुपयाचा एक भाग होईल. इथे अमितला 2 भाग द्यायचे 16,000 रुपये आणि बबनला 3 भाग आहे 24,000 रुपये 24,000. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000. लँड अँड बिल्डिंगची किंमत 60,000 रुपये ठेवलेली आहे किंवा आपल्याला 60,000 रुपये आता किंमत घ्यायची आहे. पूर्वीची किंमत आपण इथं दाखवलेली आहे, दॅट इज 50,000. 60,000 ठेवायची आहे म्हणजे ही किंमत आहे ती किंमत 10,000 रुपयाने वाढलेली आहे 10,000. ठीक आहे. किंमत वाढ आपण या ठिकाणी इथं लिहितो ॲड ॲप्रिशिएशन, किंमत वाढलेली आहे आणि यांची बेरीज ही आउटवर्ड कॉलममध्ये ती बेरीज या ठिकाणी आपण दाखवतो. याच्यानंतर हा इनर कॉलम क्लोज करतो, हे पण लक्षात घ्या. इनर कॉलममध्ये रेष सोडायची आहे. ठीक आहे. याच्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलेलं आहे, त्याच्या क्रेडिट साईडला नोंद होईल. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईड ₹10,000 10,000 रुपये. एंट्री आहे लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. नेक्स्ट पुढे अँड फर्निचर टू बी डिप्रिशिएटेड बाय 10%. फर्निचरवर 10% डेप्रिशिएशन आहे. फर्निचर 40,000 आपल्याला 4,000 दिलेले आहेत. लेस डेप्रिशिएशन ₹400 10%. 4,000वर 10%ने 400 रुपये येतात. त्यांची बेरीज आउटवर्डला खाली रेष ओढायची आणि बेरीज आउटवर्डला दाखवायचे. 3,000 वजाबाकी आउटवर्डला घ्यायचे 3,600 3,600 रुपये. तर हा लॉस आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईडला नोंद करायची आहे. टू फर्निचर अकाउंट ₹400 400 रुपयाने फर्निचरची किंमत कमी केलेली आहे. ठीक आहे. ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झाली. त्यानंतर नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स इज टू बी मेंटेन ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. ठीक आहे. 5% RBDD बॅड अँड डाउटफुल डेब्टसाठी आपल्याला तरतूद करायला सांगितलेली आहे. इथं डेटर्स आपण अगोदर नोंद केलेले 16,000 लेस RDD ₹5% मीन्स 800 रुपये. हे 800 रुपये लेस केल्यानंतर तर हे शोधायचे आणि लेस केल्यानंतर आउटवर्ड कॉलममध्ये 15,200 15,200 आउटवर्डला येते. डेटर्स लेस RDD आहे. लेस RDD लॉस आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईडला तुलायचं आहे. टू RBDD काही लिहिलं तरी चालेल. टू RDD ₹800 800 रुपये. ठीक आहे. हे नोंद केले आपण इथं. हे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट. त्यानंतर पुढे ॲडजस्टमेंट स्टॉक टू बी व्हॅल्यूड ₹1,10,000. स्टॉकची किंमत आपल्याला 1,10,000 रुपये घ्यायला सांगितलेली आहे. 1,10,000 रुपये. बॅलन्स शीटला पण स्टॉकची अगोदर नोंद केलेली आहे. 1,00,000 रुपीज. किंमत घ्यायचे 1,10,000 1,10,000 रुपये. म्हणजे 10,000 रुपयाने वाढ आहे. ॲप्रिशिएशन आहे. इथं आपण ॲड ॲप्रिशिएशन असं लिहिणार आणि या दोन्हींची बेरीज इकडे आउटवर्डला दाखवलेली आहे. ठीक आहे. म्हणजे 1,10,000. तर ॲप्रिशिएशन मीन्स द प्रॉफिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला त्याची नोंद करणार आहोत. बाय स्टॉक अकाउंट ₹10,000 10,000 रुपयाने वाढ दिलेली आहे. त्यानंतर पुढे प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे. द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन दिअर न्यू प्रॉफिट अँड लॉस
a ratio and excess amount to be transferred to their loan account. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करूया. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला काढावा लागेल. कॅल्क्युलेशन दॅट इज 1 मायनस न्यू पार्टनर्स रेशो इज इक्वल टू रिमेनिंग रेशो. हा रिमेनिंग रेशो आपल्याला काढायचा आहे. 1 मधून 1/4 1/4 लेस झाल्यानंतर 3/4 एवढी अमाऊंट राहते. ठीक आहे, आता इथे या पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर अमित्स न्यू रेशो इज इक्वल टू 3/4 इंटू 2/5 म्हणजे जो रिमेनिंग रेशो आहे त्याच्या 2/5 त्याचे 5 भाग पडायचे आणि 2 भाग अमितला मिळणार आहेत. म्हणजे इथं अंशाचा गुणाकार होईल 6/20 असं उत्तर येईल, त्याचा रेशो येईल. बबन्स न्यू रेशो 3/4 इंटू 3/5 इज इक्वल टू 9/20. अंशाचा गुणाकार केला आपण, छेदाचा गुणाकार होत आहे, हा 9 येईल. आणि कमल्स न्यू रेशो, आता कमलचा रेशो किती दिलेला आहे 1/4. केवळ छेद सारखा करण्यासाठी आपण कमल जो ओल्ड रेशो दिलेला आहे न्यू पार्टनरचा त्याला 5/5 म्हणजे अंशाला 5 ने गुणणार, छेदाला 5 ने गुणणार. उत्तर येईल आपलं 5/20 5/20. ठीक आहे, या पद्धतीने हा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे 6/9/5 हा त्यांचा रेशो आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण हा रेशो इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर पुढे कमलचं जे रेशो आहे कमल्स कॅपिटल फॉर 5th शेअर, आता हा 5 शेअर आहे. इथे 4 भाग पाडून कमलला 1 भाग दिला किंवा 20 भाग पाडले आणि त्यातले 5 भाग दिले तरी ती संख्या तेवढीच येणार आहे. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. फक्त रेशो प्रमाणात करण्यासाठी आपण इथे दिलेले आहे 5 भाग म्हटलेला आहे. ठीक आहे, कमलने 5 भागासाठी 50,000 कॅपिटल आणलेला आहे. तर एका भागासाठी किती 10,000 रुपये 10,000 फॉर 1 शेअर एका भागासाठी राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल ॲडजस्टमेंट अमित, बबन अँड कमल. तर यांचा रेशो अगोदर इथे घेतलेला आहे. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो 6:9:5. कॅपिटल फॉर 1 शेअर एका भागासाठी प्रत्येकाला 10,000 रुपये द्यावे लागणार आहेत. मग इथे अमितला 6 भाग द्यायचे आहे. मग एका भागासाठी 10 तर 6 भागासाठी 60,000 रुपये येतील. बबन 9 भाग आहे, 9 भागासाठी एका भागासाठी 10,000 रुपये तर 9 भागासाठी 90,000 रुपये असतील. आणि इथे एका भागासाठी 10,000 रुपये 5 भागासाठी 50,000 कमलचं कॅपिटल असेल. ठीक आहे, तर या पद्धतीने कॅपिटल ॲज पर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो 60,000 90,000 अँड 50,000. 60,000 रुपये बबनचं कॅपिटल आता 90,000 रुपये असणार आहे आणि कमलचं कॅपिटल हे 50,000 रुपये असणार आहे. ठीक आहे, कॅपिटल ॲडजस्ट केलं पण त्याची नोंद करायची आहे. कॅपिटल ॲडजस्टमेंट हे कॅपिटल आपण बॅलन्स शीटला कॅरी डाऊन करतो. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरी डाऊन ₹60,000 अमितच्या कॉलममध्ये 60,000 रुपये, बबनच्या कॉलममध्ये 90,000 रुपये. 60,000 रुपये 90,000 रुपये हे कॅपिटल ठेवायचं आहे. आणि
न्यू पार्टनर्स कॅपिटल तेही ब्रॉड डाऊन करणार कॅरी डाऊन करणार आहोत 50,000 रुपये. न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज. हा बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल म्हणून नोंद करायचे आहे. पार्टनर्स कॅपिटल पहिला पार्टनर आहे अमित ₹60,000. त्यानंतर बबन ₹90,000 आणि कमल ₹50,000. आणि या सर्वांची बेरीज आउटवर्ड कॉलममध्ये ₹2 लाख रुपये. टोटल न्यू फर्मचं कॅपिटल आता 2 लाख रुपये असणार आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणामध्ये. नोंदी आपल्या सर्व झालेल्या आहेत. याच्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करणार आहोत. क्रेडिट साईडची बेरीज जास्त येते 20,000 20,000 रुपये ती डेबिट साईडला मांडायची आहे. डेबिट साईडची बेरीज कुठेतरी सेपरेट दाखवा 1,200 सेपरेट येते. आता हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स 18,800 18,800 20,000 मायनस 18,800 सॉरी 20,000 मायनस 1,200 डिफरन्स 18,800. इट इज ए रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. एक विधान आपण इथं लक्षात ठेवलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट बॅलन्स इज नोन ॲज ए रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. हा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ओल्ड पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. 2:3 या रेशोमध्ये अमितला 2 भाग देणार आहोत आणि बबनला 3 भाग देणार आहोत. मग 18,800 रुपयाला जर आपण 5ने डिव्हाइड केलं 3,760 3,760 रुपये येतील. पण त्याला गुणिले 2 अमित 2 भाग म्हणजे 7,520 रुपये आणि दुसरा पार्टनर आहे बबनला 3 भाग म्हणजे 11,280 रुपये. या दोघांची बेरीज आउटवर्डला इकडे आहे. बेरीज दाखवायचे कॉलम इनर कॉलम क्लोज करायचा. ठीक आहे. या पद्धतीने आपण इथं नोंद केली. प्रॉफिट ट्रान्सफर केला. त्याची जर्नल एंट्री होणार आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू अमित्स कॅपिटल अकाउंट ₹7,520 टू बबन्स कॅपिटल अकाउंट ₹11,280. कॅपिटल ट्रान्सफरच्या नोंदी आपण कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला करणार आहोत. कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट अमितच्या कॉलममध्ये 7,520 7,520 रुपये आणि बबनच्या कॉलममध्ये 11,280 11,280 रुपये. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे आहे आणि त्याचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स म्हणजे जादाची रक्कम लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. प्रथमतः आपण अमितचं अकाउंट क्लोज करूया. अमित अकाउंट क्रेडिट साईडची बेरीज घ्यायची आहे. टोटल बेरीज 1,23,520 ती डेबिटला मांडायची आहे. 1,23,520 म्हणजे आत्ता अमितचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे फर्ममध्ये ते टोटल एकूण 1,23,520 आहे. त्याच्यातील फक्त 60,000 रुपये ठेवायचं आहे. बाकीची रक्कम त्याला परत द्यायची. पण आत्ता परत द्यायची नाही. आत्ता त्याचं लोन म्हणून दाखवायची आहे. मग बाकीची रक्कम किती येते 63,520. 1,23,520 मधून 60,000 वजा केले. इथे 63,520 रुपये अमाऊंट राहते.
ही जी रक्कम आहे ती लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची. इथे लिहायचं टू लोन अकाउंट, टू लोन अकाउंट रुपीज 63,520. त्याच्यानंतर पुढे बबन्स अकाउंट टॅली करायचं आहे. क्रेडिट साईडची बेरीज घ्या. रुपीज 1,35,280, 1,35,280 रुपये. आणि डेबिट साईडला ती मांडायची आहे 1,35,280 रुपये. मधून 90,000 वजा करायचे, चा बॅलन्स काढायचा 45,280 रुपये. हा बॅलन्ससुद्धा लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे. हा बॅलन्स इथं जर्नल एंट्री केली आपण. अमित कॅपिटल अकाउंट डेबिट टू अमित लोन अकाउंट अँड बबन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बबन्स लोन अकाउंट. ठीक आहे. आता हे जे जनरल एंट्री हा बॅलन्स आहे तो लोन अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला दाखवावं लागेल, कारण हे देणं आहे. पार्टनर्स लोन अकाउंट अमित रुपीज 63,520, पवन रुपीज बबनचं लोन आहे रुपीज 45,280. या दोन्हींची बेरीज आउटवर्ड कॉलममध्ये मांडा. आउटवर्ड कॉलममध्ये बेरीज घ्यायची आहे रुपीज 1,08,800. यानंतर बॅलन्स शीट टोटल घ्या. बॅलन्स शीटची टोटल आपण लायबिलिटी साईडची टोटल घेतली 4,28,800, 4,48,800. देन टोटल ऑफ asset side रुपीज 4,48,800. इथे सर्व अकाउंट आपण आउटवर्डला घेतलेले आहेत. ठीक आहे. यानंतर हे कॅल्क्युलेशन सुद्धा पण इथं केलेलं आहे. याचं आणखीन एक थोडंसं वेगळ्या स्वरूपात कॅल्क्युलेशन करता येईल. ते कॅल्क्युलेशन असं की जर आपण ठीक आहे इथे एक व्यवहारी पद्धतीने सुद्धा आपल्याला प्रॉफिट काढता येईल. पण आता आपण इथं काय केलं, 100 रुपये प्रॉफिट गृहीत धरला. 100 रुपयामधून 1/4 एक चतुर्थांश म्हणजे रुपीज 25 हा जर कमलला दिला तर रिमेनिंग प्रॉफिट हा 75 रुपये राहतो. ठीक आहे. 100 रुपये प्रॉफिट गृहीत धरल्यानंतर 25 रुपये कमलला मिळेल. 1/4 म्हणजे 25%, 25 रुपये राहिलेला 75. मग अमितला ह्या 75 पैकी 2/5 देणार. 100 मधून कमलला 25 रुपये दिल्यानंतर 75 रुपये राहतील आणि हे 75 रुपये अमितला आणि बबनला 2:3 या रेशोमध्ये द्यायचे आहेत. म्हणजे टोटल 5 भाग पडायचे आहे. अमितचा रेशो जर आपण बघितला 75 रुपयापैकी 2/5 5 भाग पडल्यानंतर 15 रुपयाचा एक भाग 15 दुणे 30 रुपये आणि बबनला 5 भागापैकी 3 भाग द्यायचे म्हणजे 45 रुपये आणि कमलला पण 100 पैकी 1/4 म्हणजे 25 रुपये दिलेले आहे. आता हे प्रमाणात इथे येतील. या सर्वांना आपण एकाच संख्येने डिवाइड करणार आहोत. 5 ने भागायचा आहे. 5 6 जा 30, 5 9 जा 45, 5 5 जा 25. म्हणजे 30 ला 5 ने भागल्यानंतर 6 येतं. 6 पंचे 30, 5 9 45 आणि 5 5 25. हा यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आला.
अमितला 6 भाग, बबनला 9 भाग आणि कमलला 5 भाग. ठीक आहे, या पद्धतीने कॅल्क्युलेशन आहे, कसंही तुम्ही या ठिकाणी इथे करू शकता. इथे आपण 100 रुपयाच्या पटीत घेतलेलं आहे, इथे मात्र 1 रुपया प्रॉफिट आणि ते अपूर्णांकाच्या स्वरूपात या ठिकाणी इथं मांडलेलं आहे. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेमच्या सर्व नोंदी केलेल्या आहेत. जाता तर जर्नल एंट्रीज पाहूया. जर्नल एंट्रीज, पहिली जनरल एंट्री, कॅश गुडविल ब्रॉट इन टू बिझनेस बाय न्यू पार्टनर. कॅश अकाउंट डेबिट ₹50,000 टू कमर्स कॅपिटल अकाउंट ₹50,000. then cash account debit 40,000 to goodwill account ₹40,000. कमलने गुडविल आणलेलं आहे, त्याची एंट्री केली. त्यानंतर ते गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. एंट्री केली, गुडविल अकाउंट डेबिट 40,000 टू अमित्स कॅपिटल अकाउंट ₹16,000 टू बबन्स कॅपिटल अकाउंट ₹24,000. त्यानंतर ज्या असेटमध्ये रिव्हॅल्युएशनमध्ये आपल्याला लॉस झाला त्याची एंट्री केलेली आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट 1,200 टू फर्निचर अकाउंट 400 अँड टू RDD अकाउंट 800. त्यानंतर ज्या असेटच्या रिव्हॅल्युएशनमध्ये आपला प्रॉफिट झाला त्याची एंट्री केलेली आहे. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 10,000, स्टॉक अकाउंट डेबिट 10,000 टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ₹20,000. त्यानंतर जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आपण पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून दिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट 18,800 टू अमित्स कॅपिटल अकाउंट 7,520 टू बबन्स कॅपिटल अकाउंट 11,280. त्यानंतर कॅपिटल अकाउंट जे क्लोज केले आणि त्यांचा बॅलन्स लोन अकाउंटला ट्रान्सफर केला. अमित्स कॅपिटल अकाउंट डेबिट ₹63,520 टू अमित्स लोन अकाउंट ₹63,520. त्यानंतर बबन एक्सेस कॅपिटल आपण बबनचा लोन अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. बबन्स कॅपिटल अकाउंट डेबिट 45,280 टू बबन्स लोन अकाउंट 45,280. टोटल घ्या, म्हणजे जर्नल जरी आपल्याला विचारलं तरीही या पद्धतीने त्याच्या जर्नल एंट्रीज होतील. ठीक आहे, प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. जर्नलही केलेलं आहे, लेजर हे आपण पाहिलं. प्रॉब्लेम वहीमध्ये सोडवा, मांडा, व्यवस्थितपणे मांडा. ओके, थँक्यू.